हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं हे 48वं लेक्चर आहे। ओके, 48वं लेक्चर आहे आणि या 48व्या लेक्चरमध्ये आपलं आजपासून आसन व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट हे चॅप्टर आहे। याचा पार्ट 1 आहे, आज पहिला पार्ट आहे। ओके, चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करू। मित्रांनो, ही जी मोफत बुद्धिमत्ता सिरीज आहे आपली, त्यामध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल। 22 टॉपिक्स मिळेल, हे 20 आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स मिळेल। आणि हे टॉपिक मी कोणते निवडले, जे प्रिव्हियस इयर एक्झाम्स TCSनी महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम घेतल्या, TCS आणि IBPSनी महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम्स घेतल्या, त्यापैकी मॅक्सिमम एक्झाम्सचं ॲनालिसिस केलं आणि त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले, बस त्याचे टॉपिक्स मी इथे टाकले। ओके, चला आता कोण चालू आहे आपलं टॉपिक ते सांगतो। आतापर्यंत 13 टॉपिक झाले, 1 पासून 13 टॉपिक झाले। हे 14वं टॉपिक आहे आसन व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट। ठीक आहे, सिटिंग अरेंजमेंट। चला, याचे 3 ते 4 लेक्चर येईल, बहुतेक 5 पण येऊ शकते लेक्चर येईल। आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी माझी ही बॅच जॉईन करू शकता, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे। आउट ऑफ मॅथ का दिलं मी या बॅचचं नाव, कारण की मला तलाठी भरती 2019 आणि 2019ची तलाठी भरती, यामध्ये मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स भेटले होते। ओके, चला 2023ची पण तलाठी भरती, इथे पण मला मॅथ रिझनिंगमध्ये 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क्स मला मिळाले होते। ठीक आहे, 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क्स मला मिळाले होते मॅथ आणि रिझनिंगमध्ये। ठीक आहे, म्हणजे मॅथमध्ये पण आउट ऑफ आणि रिझनिंगमध्ये पण आउट ऑफ मला मार्क्स मिळाले होते। ओके, म्हणजे हे एकदा रिझल्ट तुम्ही चेकआउट करून घ्या। पोस्टमन, MTS आणि तलाठी हे माझे 3 रिझल्ट आले आतापर्यंत। त्यामध्ये माझा एकूण स्कोअर चेक करा, त्यानंतर घटक न्याय किंवा सेक्शन वाईज किंवा सब्जेक्ट वाईज स्कोअर तुम्ही म्हणू शकता, चेक करून घ्याल एकदा। चला, आजच्या लेक्चरला सुरुवात करू। सुरुवातीला थेरी बघू आपण। ठीक आहे, थेरीमध्ये नेमकं आसन व्यवस्था या प्रकरणामध्ये नेमके कशावर प्रश्न विचारते आपण ते बघू। नेमक्या कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारते आपण ते बघू। ठीक आहे, चला। आसन व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार पडतात। एक आहे ओपन सिटिंग अरेंजमेंट आणि एक आहे क्लोज्ड सिटिंग अरेंजमेंट। ठीक आहे, स्पेलिंग पाहून घ्या एकदा। ओपन म्हणजे खुल्या मैदानावर किंवा खुली म्हणू शकता। बैठक व्यवस्था आणि एक आहे बंदवाली। बंद म्हणजे कोणती, तर यामध्ये काय येते, वर्तुळाच्या आजूबाजूनं 4-5 लोकांना, 6-8 लोकांना बसवल्या जाते। त्यानंतर चौरस, चौकोन, आयात इत्यादी आकृत्या, पंचकोन, षटकोन इत्यादी प्रकारच्या टेबलावर लोकांना बसवून त्यावर प्रश्न केला जातो। ठीक आहे, म्हणू शकता तुम्ही टेबलावर बसवून क्लोजमध्ये म्हणू शकता किंवा बंदवाली। ठीक आहे, हे राऊंड आहे ना, तो पूर्ण एक बंद आहे। इकडं खुला आसमान, रांगा आहे, त्यामध्ये रांगेतील स्थान किंवा रांगेमध्ये लोकांना बसवून प्रश्न विचारला जातो। त्यानंतर बसवून उभ्यानं पण प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, किंवा 5-6 लोक, 6-7 लोकांना बसवून प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, रांगामध्ये रांगा उभ्या पण असते, अशा आडव्या पण रांगा असते। यामध्ये 25-30 लोकांना बसवल्या जाते। ठीक आहे, किंवा 10-12 लोकांना बसवल्या जाते। एक रांग असू शकते किंवा मल्टिपल रांगा तुमच्या असू शकते। ठीक आहे, मल्टिपल रांगा सुद्धा तुमच्या असू शकते। सोबतच रांगा अशा आडव्यातही उभ्या पण रांगा तुमच्या राहते। ठीक आहे, उभ्या पण रांगा राहते।
आणि बसलेले व्यक्ती पण 5-6 व्यक्ती सेपरेटली बसून तुमचे आन्सर प्रश्न विचारला जाते. फार काही मोठं एकदम बेसिक नाही, छोटंसं बेसिक आहे याचं. ठीक आहे, ते कंप्लीट करून घेऊ. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगितले होते मी, बैठक व्यवस्था किंवा बैठक क्रम. एक असतो खुलावाला किंवा खुली बैठक व्यवस्था, ज्यामध्ये तुम्ही अशा रांगा काढतो आपण किंवा आडव्या रांगा काढतो. ठीक आहे, एकतर उभ्या रांगा किंवा आडव्या रांगामध्ये. क्लोजमध्ये बंदमध्ये काय येते, बंदमध्ये पुन्हा सांगतो वर्तुळ येते आणि वर्तुळाचे एक टेबल म्हणू शकता तुम्ही. क्लोज बंद म्हणू शकते किंवा टेबलावर लोकांना बसवून प्रश्न विचारला जातो. आणि सर्वात मोठा आसन व्यवस्थेमध्ये जे खुली आसन व्यवस्था आहे, ज्यामध्ये बैठक क्रम असतो. जर रांगा नसेल, याच्यामध्ये पण 2 प्रकार पडते. तेच रांगेमध्ये लोकांना बसून रांगांमध्ये किंवा रांगेमधील रांगेमधील बैठक व्यवस्था. आणि एक आहे खुलीमध्ये 5-6 लोक किंवा 5-6 लोक व्यक्तींना बसवून. ठीक आहे, बसवून. ठीक आहे, किंवा सरळ टेबलावर बसून. ठीक आहे, आता या प्रकारामध्ये एक महत्त्वाचं आहे का आपण फर्स्ट व्यक्तीला प्रश्नानुसार पहिल्या वाक्यामध्ये किंवा पहिल्या वाक्यातील व्यक्तीला कुठेही आपण बसू शकतो. ठीक आहे, कुठेही बसवू शकत नाही. बरं, शकत नाही. ठीक आहे, रांगेमध्ये पण आणि 5-6 लोकांना बसवून एक प्रश्न तयार केला. त्यामध्ये पण पहिल्या वाक्यातील व्यक्तीला कुठेही बसवता येत नाही, आपल्या मर्जीवर कुठं पण बसवता येत नाही. परंतु जे वर्तुळ आहे, पहिल्या व्यक्तीला आपण कुठं पण बसवू शकतो. ठीक आहे, प्रश्नामध्ये जो पहिला व्यक्ती असो, प्रश्नामध्ये जे पहिल्या वाक्यातील व्यक्ती असेल, प्रश्नामधील पहिल्या वाक्यातील व्यक्तीला. ठीक आहे, पहिल्या वाक्यातील व्यक्तीला कुठेही बसवता येते. आता हे महत्त्वाचा पार्ट आहे, हाच महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामधला. का या ठिकाणी पहिल्या व्यक्तीला कुठेही बसवता येते. मी माझ्या सोयीसाठी इथे बसवतो, तुम्ही पण तुमच्या सोयीसाठी इथे बसवा. कारण की हे जे डायरेक्शन आहे ना, या डायरेक्शनवरून, या ठिकाणावरून तुम्हाला डावा हात पूर्ण इथपर्यंत जाते, तुमचा उजवा हात पूर्ण इथपर्यंत जाते. ओके, म्हणजे या ठिकाणी असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी बसवलं तर क्वेश्चन लवकर आणि इझीपणे सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, चला, इथे बसवलं व्यक्तीला तर डाव्या हातापर्यंत तुम्ही सर्व व्यक्ती लिहू शकता, उजव्या हातापर्यंत सर्व व्यक्ती लिहू शकता. ठीक आहे, ते तुमचा एक ॲडव्हान्टेज आहे. वर्तुळाकार टेबलावर बसवलेल्या व्यक्तींना बसून त्यावर प्रश्न जर असेल, बसवलेल्या व्यक्तींवर प्रश्न असेल, तर हा एक ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला. का फर्स्ट व्यक्तीला कुठेही बसवता येते. प्रश्नांच्या सोयीस्करसाठी प्रश्न सोडवायला सोयीस्कर होण्यासाठी आपण त्याला इथं बसवत जाऊ. ओके, फक्त याचा एक डिसॲडव्हान्टेज पण नाही म्हणू शकता तुम्ही याला. पहिल्या व्यक्तीला कुठं पण बसवता येत नाही, त्यांनी जिथं सांगितलं त्या व्यक्तीला तिथे बसावं लागते. ठीक आहे, पहिल्या व्यक्ती म्हणजे इन द सेन्स पहिल्या वाक्यातील व्यक्तीला, पहिल्या वाक्यामध्ये ज्या व्यक्तीचं वर्णन केलेलं असेल त्या व्यक्तीला. ठीक आहे, चला, ज्यांना कोणाला हे पापड पसारा नसेल समजला, जेव्हा मी क्वेश्चन घेऊ त्यावेळेस आरामात तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, चला. आणि महत्त्वाचं आय एम पी महत्त्वाचं. ए पासून दुसरा व्यक्ती, ए पासून दुसऱ्या स्थानावर बी आहे. याचा अर्थ काय होते ते सांगतो. आणि ए पासून मागे म्हणू शकते. ठीक आहे, ए पासून मागे, एच्या मागे दुसऱ्या
स्थानावर बी याचा महत्त्वाचा अर्थ आहे. ठीक आहे, ए पासून मागे दुसऱ्या स्थानावर बी आणि एच्या मागे दुसऱ्या स्थानावर बी महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, चला पाहण्याची गरज नाही याला. हा ए होईल, त्यानंतर आणखी सेकंड डायरेक्ट बी होईल. ठीक आहे, यामध्ये पहिल्या वाक्यापासून पहिल्यामध्ये असेल पासून म्हटलं तर एला फर्स्ट मानायचं, हा फर्स्ट आणि हा सेकंड. ओके, चला एच्या मागे दुसऱ्या स्थानावर म्हटलं तर एला सोडून द्यायचं, एच्या मागे चा असलं तर एच्या नंतरचा हा पहिला आणि हा दुसरा, या ठिकाणी बी सेकंड होऊन जाईल. ठीक आहे, चला सांगण्याचं तात्पर्य हाच आहे का जर काही प्रश्नामध्ये ए पासून मागे दुसऱ्या स्थानावर असा शब्द असेल तर पासून याचा अर्थ जो व्यक्ती आहे तोच म्हणजे फर्स्ट व्यक्ती होतो. ठीक आहे, जर चा शब्दामध्ये एच्या मागे दुसऱ्या स्थानावर बी असा वाक्यप्रयोग केलेला असेल तर ज्या ठिकाणी चा असेल त्या ठिकाणी ए हा फर्स्ट नसतो, एच्या नंतर येणारी व्यक्ती फर्स्ट आहे. ठीक आहे, चला एच्या नंतर येणारी व्यक्ती ही फर्स्ट आहे, फर्स्ट आणि हा होईल मग बी सेकंड. ठीक आहे, चला या ठिकाणी पासून असेल तर ए वाला फर्स्ट, चा असेल तर एच्या नंतरचा फर्स्ट. ठीक आहे, लिहून घ्या. पासून ए फर्स्ट किंवा ए वन लिहा, चा ए फर्स्ट नाही. ठीक आहे, चा ए रॉंग म्हणजे काय तर ए इथे फर्स्ट नाही, एच्या नंतर जो येईल तो फर्स्ट होईल. ठीक आहे, एच्या नंतर जो येईल तो फर्स्ट होईल. चला ए पासून फर्स्ट लिहून घ्या. पासून फर्स्ट, पासून असून शब्द तर जो इथं देऊन आहे, जी इथं ए देऊन आहे तुमचा, बस तोच तुमचा फर्स्ट राहील. इथं ए चा म्हटलं तर चा असेल तर हा पहिला व्यक्ती फर्स्ट राहणार नाही. ठीक आहे, चला त्यानंतर आणखी काही पॉईंट सुटले का ते पाहून घेतो. पुन्हा मग खुलेमध्येच काय ते 1-2 पॉईंट सुटले. यामध्ये रांगेमध्ये बसलेले व्यक्ती, त्यानंतर धावण्याची शर्यत वगैरे, धावण्याची शर्यत जे रांगेतील स्थान या चॅप्टरमध्ये येते ते पण आपण इथे कव्हर करून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर घरांची एक लाईन आहे, एका लाईनमध्ये घरे आहे तर तुम्हाला चौथं घर शर्माजीचं आहे, पाचवं घर चौधरीजीचं आहे, सहावं घर मडावी यांचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते. तर मित्रांनो हे जे घरे किंवा एका रांगेतील घरे, एका लाईनमधील घरे हा एक प्रश्न येतो, परंतु हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्येच कव्हर आपण होऊन जाते. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये पण आपला कव्हर होऊन जाईल. सारखंच आहे ते, एकाच प्रकारचे प्रश्न आहे. या क्लोजमध्ये तुम्हाला सांगितलं वर्तुळ येते, चौकोन येते. ओके, आणि महत्त्वाचा पॉईंट आहे बेसिकचा आय एम पी पॉईंट लिहून घ्या. समजा एखादी व्यक्ती मी म्हणतो राम हा डावीकडून ए वा. ठीक आहे, म्हणजे काय तर ए क्रमांकावर आहे किंवा 5व्या क्रमांकावर आहे हे. तसंच राम समोरून एवा. ठीक आहे, एक रांग आहे त्यामध्ये रामचा क्रमांक समोरून एवा आहे आणि रामचा क्रमांक मागून बीवा. म्हणजेच काय, अशी एक रांग आहे, याच्यामध्ये काहीतरी जेवढे XYZ काहीतरी XYZ असे व्यक्ती बसून आहे. समोरून मी म्हणतो 1 2 3 4 5, समोरून राम 5वा आहे, मागून राम आहे 1 2 3 4 5 6 7 8. समोरून राम 5वा आहे आणि मागून राम 8वा आहे. ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये टोटल व्यक्ती किंवा रांगेतील एकूण व्यक्ती
रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर काय होते? रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर काय होते? हे जे प्रश्न आहे मित्रांनो, जे जे टाईप आहे बस त्याच टाईपचं तुम्हाला इथे मी डायरेक्ट आन्सर सांगत आहो काय या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे. आधी थिअरी घेत आहो, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन, मग प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेऊन घेऊ. ओके, चला. अशा ठिकाणी काय नाही, डोळे लावून करा, डोळे लावून करा. रामचा समोरून क्रमांक प्लस रामचा मागून क्रमांक ए प्लस बी -1 इज इक्वल टू टोटल, रांगेतील टोटल व्यक्ती. ठीक आहे. रामचा समोरून क्रमांक हा समोरून क्रमांक ए वा, मागून क्रमांक बी वा, रामचा समोरून क्रमांक प्लस रामचा मागून क्रमांक -1. ठीक आहे. चला, ए प्लस बी -1 जमलं इथपर्यंत. नेक्स्ट. किंवा डायरेक्ट तुम्ही करा, प्रश्नामध्ये असं देऊन असेल का एखादी व्यक्ती आहे, समोरून त्याचा 5वा क्रमांक, मागून त्याचा 8वा क्रमांक. ओके, चला, झालं, काही टेन्शन घ्यायचं नाही. बस तुमच्या सोयीनुसार बेरीज करण्यासाठी एक तर याला 1 कमी करा किंवा याला 1 कमी करा. ठीक आहे. 8 आणि 4 12, आन्सर डायरेक्ट तुमचं 12 आलं. प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही, हे ट्रिक लावायची गरज नाही. ओके. समजा तुम्हाला एक समोरून क्रमांक दिलाय, एक क्रमांक मागून दिलाय एकाच व्यक्तीचा, मी म्हटलं इथं 5वा आहे, इथं 8वा आहे, किंवा कोणताही करा, इथं 8वा आहे, इथं 11वा आहे. ओके. असं जर असेल दोघांची बेरीज करा, पण त्या बेरीज करण्याआधी कोणातरी एका व्यक्तीला 1 कमी करा. ठीक आहे. आणि हे 1 कसं कमी करायचं, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल, एकदम इझी जाईल, अशा पद्धतीने कमी करून पहा. मी 11ला डायरेक्ट 10 बनवतो ना, 10 आणि 8 18. ठीक आहे. चला, किंवा तुम्ही असं पण करू शकता, इथं खाली 11 आहे, वर 18 आहे, याला कमी करू शकता 1. 11 आणि 7 18, आन्सर की तुमचं टोटल व्यक्ती, एकूण व्यक्ती 18. ओके, चला. ओके, चला. थिअरी झाला. आणखी एक पॉईंट थोडासा एक मिस राहिला होता. ठीक आहे. ए पासून म्हटलं तर ए इज इक्वल टू फर्स्ट आहे, ए बरोबर फर्स्ट आहे. एच्या मागे म्हटलं तर ए फर्स्ट नाही. ठीक आहे. ए हा फर्स्ट नाही, मग कोण फर्स्ट आहे, एच्या नंतरचा व्यक्तीला फर्स्ट माना. ठीक आहे. नंतरच्या व्यक्तीला फर्स्ट माना. ओके. मी म्हटलं एच्या लगेच बी आहे, एच्या लगेच मागे बी आहे, अशा ठिकाणी पण ए हा फर्स्ट आहे. ठीक आहे. ए हा फर्स्ट आहे. ठीक आहे. एच्या लगेच मागितलं ए हा फर्स्ट आहे. ठीक आहे. चला, एच्या सम्मुख, पुन्हा एच्या सम्मुख म्हणजे एच्या तोंडासमोर. ठीक आहे. एच्या तोंडासमोर. एच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ए ज्या स्थानावर बसून आहे त्या स्थानाचे अपोजिट स्थान, एच्या स्थानाच्या अपोजिट. ठीक आहे. अपोजिट. ओके. ओके, इथे संपलं, सगळं संपलं. चला, आता टाईप 1 घ्या. आपण आतापर्यंत थिअरी पाहिली, आता टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. ओके. बघा,
रांगेतील अक्षरेचा नंबर दोन्ही बाजूकडून 11वा आहे. मी म्हणतो 11वा आहे ना, वरतून 11वा खालून 11वा. ओके, वरतून 11वा खालून 11वा. चला बस, म्हणजे समोरून 11वा मागून 11वा आणि आन्सर इज, तुम्हाला काय विचारलेलं, रांगेतील एकूण मूल्ये किती. बस, एकूण मूल्ये, रांगेमधील टोटल मूल्ये किंवा एकूण मूल्ये इज इक्वल टू a + b - 1, a + b - 1. ओके, 11 11 22 - 1 एकूण 21. ठीक आहे, आन्सर का तुमचं 21. आणि ज्यांना कोणाला डायरेक्ट शॉर्ट पाहिजे ना, बस झाला. समोरून 11वा मागून 11वा, हो दोन्ही बाजूकडून 11वा किंवा खालून 11वा वरून 11वा असं तुम्ही म्हणू शकता. बस ह्या दोन कोणत्याही 11पैकी एका याला 1 न कमी करा. मी याला 11च्या ऐवजी मी 10 लिहितो. ठीक आहे, 10 आणि 11 21. आन्सर की तुमचं 21. टोटल व्यक्ती 21. नेक्स्ट, प्रीती एका रांगेमध्ये समोरून 10वी आणि मागून 9वी आहे, तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती. तुम्हाला सांगितलं करा. दोनपैकी कोणता एकाला कमी करा. इथं 9 आहे ना, मी याला एक न कमी करतो. 9 आणि 9 18, एकूण व्यक्ती 18. ठीक आहे, काय करायचं, एक व्यक्ती समोरून आहे, एक व्यक्ती मागून आहे. ओके, एक व्यक्ती खालून आणि एक व्यक्ती तोच व्यक्ती, बरं सेम एक व्यक्ती समोरून एवढा आहे, तोच व्यक्ती मागून तेवढा आहे. ठीक आहे, असं दोन्हीपैकी कोणाला तरी एक न कमी करा, आन्सर तुमचं निघून जाईल. ठीक आहे, चला. तसंच हे पण खालचं आणि वर पण, एक व्यक्ती समोरून हा क्रमांक आहे, त्याच व्यक्तीचा मागून हा एवढा क्रमांक आहे, दोनपैकी कोणत्या एकाला 1 न मायनस करा आणि तुमचा आन्सर बेरीज करा. टाईप नंबर 3 बघा. 20 विद्यार्थ्यांच्या वर्गात करुणा समोरून 10वी आहे, तर मागून क्रमांक कोणता. 20 विद्यार्थ्यांच्या वर्गात करुणा समोरून 10वी आहे, तर मागून कोणता क्रमांक. आता काय करता, सूत्र आहे आपल्याकडं, कोणतं, टोटल रांगेमधील एकूण व्यक्ती इज इक्वल टू a वा क्रमांक b वा क्रमांक -1. झालं ना, हेच तर आहे. समोरून क्रमांक प्लस मागून क्रमांक त्याच व्यक्तीचा -1. तुम्हाला काय दिलं आहे, 20 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एकूण 20 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, वर्गात म्हणा किंवा एका रांगेमध्ये म्हणा किंवा जे अटेंडन्स असते ना, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे 20 नंबर आहे, अटेंडन्समध्ये तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता याचा अर्थ, ह्या पहिल्या वाक्याचा अर्थ काय होते तुम्हाला समजला का. 20 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात, याचा अर्थ वर्गामध्ये एकूण 20 विद्यार्थी आहे, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 20 आहे. टोटल इथे तुमची 20 घ्यावं लागेल. चला, समोरून 10वी आहे, समोरून म्हणजे आपला ए असतो 10 प्लस, तर मागून क्रमांक माहीत नाही. समोरच्या क्रमांकाला आपण ए मानतो, मागच्या क्रमांकाला आपण बी मानतो. ठीक आहे, माहीत नाही म्हणून मागचा क्रमांक बी -1 इज इक्वल टू टोटल. मग तुमचा आन्सर काय, 20 प्लस 10 इकडे -10 होऊन जाईल. 20 - 10 हे -1 आहे, हे +1 होऊन जाईल. ठीक आहे, चला, आन्सर की तुमचं बी इज इक्वल टू किती, 20 - 10 +1, 20तून 10 गेले 10 +1 11, तर तिचा मागून क्रमांक बी इज इक्वल टू 11 आहे. ठीक आहे, चला, वाटल्यास कॅल्क्युलेट करून पहा तुम्ही सारखंच तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, ए इज इक्वल टू 10. एकच व्यक्ती आहे, समोरून 10वी आहे आणि 30 व्यक्ती मागून किती आहे, 11वी आहे. करा, कॅल्क्युलेट करा, टोटल इज इक्वल टू किती येते, दोनांची बेरीज करा. पण त्या बेरीज करण्याआधी दोन्हींपैकी कोणाला तरी एकाला 1 न कमी करा. 10 + 10 20 आले, टोटल 20. ठीक आहे, टोटल 20 आले. नेक्स्ट, टाईप नंबर 4 बघा. एका रांगेमध्ये रेश्मा समोरून 15वी व मागून 11वी आहे. ठीक आहे, एका रांगेमध्ये रेश्मा समोरून 11वी व मागून समोरून 15वी आणि मागून 11वी आहे. संगीता रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा रांगेतील क्रमांक किती. बघा, मी म्हणतो एका रांगेमध्ये रेश्मा समोरून 15वी आणि मागून 11वी ही आहे रेश्मा, आणि दुसऱ्या ठिकाणी आहे संगीता. संगीता एकदम काय म्हणतात, मधोमध आहे, तर
तिचा रांगेतील म्हणजे कोणाचा, तर संगीताचा रांगेतील क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे कितवा आहे तर. ओके, अशा कंडिशनमध्ये पहिले एकूण व्यक्ती करून घ्या. ठीक आहे, रांगेतील एकूण व्यक्ती, रांगेतील एकूण व्यक्ती किती आहे ते पाहून घ्यायचं. फक्त हे कशावरून समजतं तुम्हाला, पहिल्या वाक्यावरून. कसं का, एकच व्यक्ती आहे, समोरून 15वी मागून 11वी, बस दोनपैकी कोणतं एक मायनस करा, म्हणतो याला एक मायनस करतो, 10 आले, बेरीज करून टाका, 15 आणि 25, एकूण व्यक्ती 25 आहे. मग काय म्हटलं, संगीता रांगेच्या मधोमध असल्यास तिचा रांगेतील क्रमांक किती. आता एखादी व्यक्ती रांगेच्या दोन्हीच्या रांगेमध्ये मधामध्ये जर असन तर काय असेल, इकडं सेम मुलं असन, इकडे जेवढे मुलं आहे तेवढेच मुलं इकडे राहील. ठीक आहे, इकडे जेवढे व्यक्ती आहेत तेवढेच व्यक्ती इकडे राहील आणि मधामध्ये हिचा एक क्रमांक असन. 25 4 दे करा, किती होते, नाही होत ना, 12.5 होते. ठेवा 12.5 पैकी इकडे 12 करा, इकडे 12 करा, 12.5 जो अर्धा उरला होता ना तो इथे टाकून द्या. बस इथून सुरुवातीपासून 12 व्यक्ती इथपर्यंत झाले आणि हिचा 13वा क्रमांक. ठीक आहे, चला 25 4 दे करा, डायरेक्ट हिचं बघ, 25 पैकी हे एक व्यक्ती झाली, आता राहिले किती बघा, 25 पैकी हे एक मधातली एक व्यक्ती सोडली तर राहिले किती तुमचे, 24 राहिले. बस 24ला अर्धा दे करा, 12 इकडं 12 आणि तिकडं 12, त्या मुलीच्या संगीताच्या इकडल्या बाजून 12 येते आणि तिकडल्या बाजून 12 येते आणि मधामध्ये हिचा क्रमांक आहे. ठीक आहे, इकडून पकडलं म्हटलं तर 12 व्यक्ती झाल्यानंतर हिचा 13वा क्रमांक येते. तसंच इकडून पण पकडतो म्हटलं तर 12 व्यक्ती झाल्यानंतर हिचा 13वा क्रमांक येते, म्हणून तिचा क्रमांक किती होता, 13वा. मधोमध व्यक्ती आहे, एकदम मधामध्ये आहे ती, म्हणून दोन्ही बाजून तिचा क्रमांक समान. नेक्स्ट टाईप नंबर 5 बघा. आता टाईप नंबर 5, 27 मिनिट झाले बघा. धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 5 स्पर्धक होते. ओके, चला इथून सुरुवात केली धावण्याची, इथं अमरचा क्रमांक आहे. ठीक आहे, पण त्याच्या आधी त्याच्या समोर किती होते, 5 स्पर्धक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा एक 5वा. ठीक आहे, मयूर अमरच्या मागे तिसरा, च्या मागे तिसरा आहे ना, म्हणून हा ए म्हणजे फर्स्ट नाही. चला यानंतर मयूर अमरच्या मागे तिसरा, अमरच्या मागे म्हणजे किती, 1 2 तिसरा जो की मयूर आहे, जमलं, तिसरा होता. आणि मयूरचा शेवटून 6वा क्रमांक, शेवटून 6वा क्रमांक कोणाचा, तर मयूरचा. पहा, शेवटून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा मयूर झालं. ठीक आहे, क्रमांक होता. तर शर्यतीमध्ये एकूण स्पर्धक किती होते, आता मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, एकूण स्पर्धक 14. ठीक आहे, चला ज्यांना कोणाला डायरेक्ट पाहिजे असन तर ते पाहून घ्यायचं. पहिलं अमरच्या पुढे 5 स्पर्धक होते, चहा आहे ना, म्हणून पहिले 5 घ्या आणि त्याच्यानंतरचा अमरचा पहिला. ओके, मग काय म्हणते, मयूर अमरच्या मागे तिसरा होता, तिसरा म्हणजे त्याला पकडून 3 व्यक्ती. ओके, प्लस मयूरचा शेवटून 6वा क्रमांक होता, शेवटून 6वा म्हणजे किती असं जातं म्हटलं तर हा 6 होता, परंतु हा जो 6 एक क्रमांक आहे जो आपण इथं डबल पकडला होता, म्हणून त्याला कट करा आणि इथे 5 लिहा. चला बेरीज तुमची मोजून घ्या, आन्सर तुमचं एवढं आहे. 5 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5, अरे काय चुकलं आहे का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, इथे काय चुकलं का, 5 आणि 1 6 7 8 9, हो 9 आणि 5 14 बरोबर हो, 5 आणि 1 6 6 आणि 3 9, 9 आणि 5 14. ठीक आहे, चला आन्सर बरोबर आहे. टाईप नंबर 6 बघा. आता 29 मिनिट झाले. एका रांगेमध्ये मयुरी समोरून 5वी असून, रांग आहे समोरून 5वी म्हणजे हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वी मयुरी आहे, फिफ्थ आहे मयुरी. ओके, चला तिच्या मागे अर्जुन बसला आहे. तिच्या मागे म्हटलं तर मागे अर्जुन. ठीक आहे, म्हणजे हा होईल 6th होईल, 6वा होईल. ओके, अर्जुनपासून मागे प्रिया 4थ्या क्रमांकावर.
अर्जुन पासून म्हणताय तर अर्जुनला फर्स्ट पकडायचा, मागे चौथ्या क्रमांकावर प्रिया. काय एक मिनिट थोडा आपला स्क्रीनशॉट निघाला वाटते. सहा झालंय, 1 2 3 4 5 आणि 6 आपलं. अरे ठीक आहे, चला जमलं. ओके, पहा अर्जुन पासून मागे प्रिया चौथ्या क्रमांकावर. पासून हा शब्द म्हटलाय म्हणून हा जो आहे याला फर्स्ट मानायचं. 1 2 3 4 प्रिया. ठीक आहे, आलं. अर्जुनला फर्स्ट म्हणून चौथ्या क्रमांकावर प्रिया. 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर प्रिया असून प्रियापासून अमर मागे तिसऱ्या अंकावर. ठीक आहे, हो अमर, हो मयुरी, अर्जुन, प्रिया आणि अमर. प्रियापासून अमर मागे तिसऱ्या क्रमांकावर. पुन्हा प्रियापासून म्हटलं तर प्रियाला फर्स्ट माना, हा सेकंड, हा थर्ड, जो की अमर. हा अर्जुन. जमलं इथपर्यंत. चला तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आता मोजून घ्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4 5 6 7 8 9 10 11. रांगेमध्ये एकूण विद्यार्थी 11. जमलं. चला आजचं इथं थांबून जाऊ, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ओके, थँक्यू.